Welcome dear students, welcome to the platform of Shivniti classes online FB Live. Today we are going to start about the subject named as biology. We already taken the introduction of biology. Biology means study of life and study of life processes. Father of biology मी तुम्हाला पहिले सांगितलेले आहे. Aristotle is known as the father of biology and he discovered this subject. When you observe various types of flora and fauna, means plants as well as animals, in huge diversity or biodiversity, he termed as biology, and biology means study of life. Now, in our syllabus, there are two types of biology or two fields which are named as botany plus zoology. Botany means study of plants, animals means study of zoology. ठीक है? त्यांचा पण father म्हणजे the father of zoology is also known as the Aristotle, and the father of biology, botany is known as the Theophrastus. There are various types of thinkings, but the world accepted is known as the Theophrastus. Okay, for the botany. Now today we are going to start the first lecture or first kind of the chapter known as living world. Now living world is the term or living world is the chapter where we have to study all the living characters which are living on the planet Earth, or there are some contents which are given to the relationship of the living world. That relationship starts with the cell. As all of you know that cell is known as the basic structural and fundamental unit of life. Cell काय करतो? Basic है, structural है, fundamental unit of life है. Cell was discovered by Robert Hooke, where he observed a compartment-like structures like this, or honeycomb-like structures. honeycomb-like structures. आणि आता FB लाईव्ह मध्ये तुम्ही जेवढे पण लाईव्ह असाल तर तुमच्यासाठी ऑनलाइन क्विज कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे आपला कोण बनेगा करोडपती टाइप, तर त्याच्यामध्ये काय तर तो हनीकॉम्ब स्ट्रक्चर जे पण रॉबर्ट हुकने पाहिलं तर ते कोणत्या स्पीशीजचं पाहिलं अंडर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप मध्ये कोणत्या स्पीशीजचं स्ट्रक्चर पाहिलं ज्याच्याने त्यांनी हनीकॉम्ब लाईक स्ट्रक्चर असं दिलेले ते कोणत्या स्पीशीजचे किंवा त्या कोणत्या गोष्टीचे आपण सोप्या भाषेत असं म्हणतो. तर यू ऑब्जर्व अंडर मायक्रोस्कोप. ठीक है. मायक्रोस्कोप वॉज डिस्कवर्ड बाय एंटॉन लियोनॉव. मायक्रोस्कोप कोणी काढलेला आहे तर तो एंटॉन लियोनॉव या सायंटिस्टने काढलेला आहे, किंवा आपण त्याला एक रिसर्चर म्हणू, किंवा त्याला एक आपण सायंटिफिक फील्ड मधला एखादा आपण त्याला तज्ञ म्हणू सोप्या भाषेत. आणि त्यांनी मायक्रोस्कोपचा डिस्कवरी केलेली आहे किंवा इन्व्हेन्शन केलेलं आहे. आता मायक्रोस्कोप त्यावेळेस काय होतं तर इट वॉज सिंपल मायक्रोस्कोप. टुडे we know that there are simple microscope, compound microscope, electron microscope. असे काय झालेले आहे तर मायक्रोस्कोप इज being updated in years after years. म्हणजे वर्षानुवर्षानंतर आत्ताच्या पोझिशनला आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे पाहून राहिलो आहे. मायक्रोस्कोप बद्दल बोलण्याचं झालं तर मायक्रोस्कोपचं सगळ्यात महत्त्वाचं काय इट मॅग्निफाईज द इमेजेस. सगळ्यात मेन फंक्शन काय मायक्रोस्कोपचं जर तुम्हाला कोणी विचारलं तर इट मॅग्निफाईज द इमेज म्हणजे काय तर इट एनलार्जेस द स्मॉल इमेज आणि विच इज विजिबल टू आवर नेकेड आईज. आपल्या डोळ्यांना जे दिसेल ते मायक्रोस्कोप आपल्याला युनिसेल्युलरचं स्ट्रक्चर आपल्याला जे दिसत नाही ते मायक्रोस्कोप थ्रू आपल्याला दिसतं. आता आपण बोलू सेलला काय म्हटलं आपण बेसिक युनिट, स्ट्रक्चरल आणि फंडामेंटल. हे सगळ्या गोष्टी कशा देणार आहेत तर ते लिव्हिंग वर्ल्ड मध्ये येणार. स्टार्टिंगला त्यांनी आपल्याला सेलचं काहीच दिलेलं इंट्रोडक्शन नाहीये, पण आपल्याला बेसिक्स पासून जेव्हा सुरुवात करतो तर आपल्याला सेल पासून स्टार्ट करावं लागतं, म्हणून आपण बेसिक्स पासून जाणार आहे. आता लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपल्याला काही त्यांनी कीवर्ड्स दिलेले तर ते कीवर्ड्स मी तुम्हाला इकडे लिहून देतो. सगळ्यात पहिली कीवर्ड त्यांनी दिलेले बॉटॅनिकल गार्डन्स, herbarium,
zoological parks, म्युझियम्स आणि कीज, एवढे पार्ट्स आपल्याला त्यांनी सिलेबस मध्ये दिलेले. यांना आपण कीवर्ड्स असं म्हणतो. प्रत्येक कीवर्डचा आपण सेपरेट अभ्यास करणार आहे. सायंटिस्टचे नेम काही येणार आहेत, त्याच्यामध्ये पण आपण त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहे, डिस्कशन करणार आहे. जसं जसं आपलं लेक्चर पुढे जाईल तसं तसं. आता सेल नंतर म्हणजे एक घटक येतो, तर सेल इथे लिहू आपण. सेल बेसिक युनिट स्ट्रक्चरल फंडामेंटल झालं. त्याच्यानंतर टिश्यू येतो. Now tissue is a group of cells which performs a specific function or same function at various types or various sites. म्हणजे सेल हा काय, टिश्यू काय, ग्रुप ऑफ सेल जो परफॉर्म करतो एक फंक्शन किंवा अनेक फंक्शन वेगळ्या जागी किंवा सारख्याच जागी, त्याला आपण म्हणतो एक टिश्यू. तर टिश्यूच्या पुढचं काय येतं, तर टिश्यू मेक्स द ऑर्गन्स, आणि ऑर्गन्स हॅव अ स्पेसिफिक फंक्शन. According to that functions, life is being carried out by various types of functions. They are carried out in the form of metabolic activities or respiratory activities or circulatory activities or osmoregulation activities or excretion of activities or reproductive activities. म्हणजे सगळ्या काय झालेलं आहे, सिस्टीमचा प्रकार होणार आहे. Organ develops into the organ system. Organ develops into the organ system. आणि ऑर्गन सिस्टीम मीन्स सर्क्युलेटरी, नर्वस, रिप्रोडक्टिव्ह, रेस्पिरेटरी, एक्सक्रिटरी, ऑस्मोरेग्युलेटरी एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळ्यांना आपण सिस्टीम म्हणतो. टुगेदर वर्क्स टू फॉर्म अ बॉडी. पूर्ण एका सेल पासूनच येते. हा सेल डिवाइड होतो, दोन फॉर्म मध्ये होतो, मायटोसिस आणि मियोसिस. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहे. मायटोसिस म्हणजे एक सेल पासून दोन सेल तयार होणे आणि मियोसिस म्हणजे एक सेल पासून चार सेल तयार होणे. ठीक आहे, ते आपण नंतर कधीतरी बोलणार आहे. हा झाला एक बेसिक आपला परफॉर्मा असं म्हणतो आपण एक चॅप्टरचा, जो बेसिक्स मध्ये येतो. त्याच्यानंतर आपण आता दोन गोष्टी पाहणार आहे. तर युनिसेल्युलर पाहणार आहे आणि मल्टी सेल्युलर पाहणार आहे. युनि अँड मल्टी. This is also termed as mono आणि मल्टी म्हणजे डाय आणि बाय. नंतर येतो पॉली. हे काही प्रिफिक्स आहे, हे काही सफिक्स आहे, जे शब्दाच्या पहिले काय ऍड होतात, शब्दाच्या नंतर ऍड होतात. आपण युनिला आपण म्हणतो एक सिंगल, मोनोला आपण म्हणतो एक सिंगल, मल्टीला आपण दोन पेक्षा जास्त, तीन चार जास्त, डाय म्हणजे दोन, बाय म्हणजे दोन आणि पॉली म्हणजे दोन तीन पेक्षा जास्त. म्हणजे मल्टीच्या लेवल मध्ये याला आपण प्रिफिक्स सफिक्स असे नाव देतो. त्याच्यानंतर आता आपण पहिल्या पॉइंटवर येऊ. हर्बेरियम इज द काय म्हणतो आपण, इज टर्म्ड ॲज और इट कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज हर्बेरियम मीन्स कलेक्शन, कलेक्ट द प्लांट स्पीशीज असं म्हणतो किंवा पार्ट्स म्हणतो. ठीक है, कलेक्शन ऑफ द प्लांट और कलेक्शन ऑफ द पार्ट ऑफ दैट प्लांट इज नोन एज द हर्बेरियम. प्लुरल वर्ड इज नोन एज द हर्बेरिया. प्लुरल वर्ड काय आहे त्याचं, अनेक वचन, हर्बेरिया. याच्यामध्ये काय केलं जातं, कलेक्शन ऑफ द प्लांट केलं जातं किंवा प्लांटच्या पार्ट्सचं कलेक्शन केलं जातं. एक्झाम्पल आपण त्याचे पार्ट्स जर घेतले तर पार्ट्स मध्ये काय काय येतं, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स एक्सेट्रा एक्सेट्रा असे भरपूर येतात. रूट्स पण येतात, ठीक आहे, स्टेम्स पण येतात. पण आपण सगळ्यात जास्त जे हर्बेरियम मध्ये पार्ट जे आपण कलेक्ट करतो तर ते सगळ्यात जास्त आपला ॲव्हरेज कशावर राहतो, तर तो लीव्ज वर राहतो. नाउ दीज आर नोन एज द ट्रेसिंग. यांना आपण काय म्हणतो, दीज आर ऑल्सो नोन एज द ट्रेसिंग पार्ट्स which are being stick on the paper. म्हणजे हे जे आपण प्लांट्सचे जे पार्ट्स काढतो, एक्झाम्पल तुम्हाला जर आठवत असेल तर बऱ्याच जणांना सवय राहते, पिंपळचं पान पुस्तकात ठेवतात, पण ऐकलेलं असेल, किंवा एखाद्या गुलाबाचं फूल पुस्तकात ठेवतात.
आणि ते बऱ्याच वर्षानंतर मग ते फार असं चिप्पट झालं जातं किंवा ते कॉम्प्रेस झालं जातं. आणि एक आपल्याला ड्राय स्टेज त्याची पाहायला मिळते, म्हणजे एकदम ड्राय स्टेज पाहायला मिळते. पिंपळचं जर पान जर झालं तर ते आपल्याला एक नेट लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतं, जाळीदार मच्छरदाणीसारखं आपल्याला एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तर हर्बेरियम कोणाशी रिलेटेड झालेला आहे, तर तो लिव्हिंग स्पीशीज मध्ये जरी झालेला आहे तर तो ड्राय कंटेंट मध्ये झालेला आहे, म्हणजे ड्राय कलेक्शन ऑफ द प्लांट त्याच्यामध्ये आपल्याला नंतर पाहायला मिळतं. म्हणजे हर्बेरियमचा नेहमी पॉइंट काय आहे, द पार्ट्स ऑफ द प्लांट विल बी इन द ड्राय पोर्शन वेअर दे आर स्टिक ऑन द पेपर, आणि त्या पेपरवर काय राहील तर इन्फॉर्मेशन ऑफ द प्लांट. The information of the plant जेव्हा राहील तर information means the pedigree of the plant, the genus of the plant, the phylum of the plant, the class of the plant, the species of the plant. म्हणजे त्या प्लांटची पूर्ण कुंडली आपण सोप्या भाषेत असं म्हणू, ते इन्फॉर्मेशन म्हणजे त्या प्लांटची पूर्ण माहिती, त्याचा बायोडाटा, त्याला म्हणतो आपण त्याची इन्फॉर्मेशन. जेनेटिकल कॅरेक्टर्स असतील किंवा फिनोटिपिकल कॅरेक्टर्स असतील, त्याच्याबद्दल पण आपण नंतर बोलणार की जिनोटिपिकल कॅरेक्टर्स आणि फिनोटिपिकल कॅरेक्टर्स म्हणजे नेमके काय. पण आज पुढचा फक्त एवढेच आपल्याला दिलेले की एक इन्फॉर्मेशन राहील त्याच्या राईट साईडला नेहमी, आणि लेफ्ट साईडला तो पार्ट काय राहील तर तो स्टिक केलेला राहील, म्हणजे चिटकवलेला राहील. आणि मग त्या पार्टला आपण म्हणतो इट इज नोन एज द हर्बेरियम. आणि दीज आर द पेपर्स विच आर बीइंग स्टिच्ड together to form a scientific journal. एक जर्नल तयार होतं, एक पुस्तक तयार होतं, आणि ते पुस्तक कशासाठी, फॉर द फर्दर रिसर्च फॉर द बॉटनी स्टुडंट्स, फॉर द फर्दर रिसर्च ऑफ वेरियस सायंटिस्ट विच आर रिलेटेड और विच आर रिलेटेड इन द फील्ड ऑफ लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे जे लिव्हिंग वर्ल्डच्या रिसर्चच्या फील्डमध्ये जेव्हा नेहमी अभ्यास करत राहतात, त्यांचे योगदान देत राहतात, त्यांच्यासाठी टू आयडेंटिफाय, टू डिस्क्राइब, टू अंडरस्टँड व्हेरियस टाइप्स ऑफ स्पीशीज ऑफ प्लांट्स आर बीइंग कलेक्टेड ऑन अ स्मॉल स्केल इन अ स्मॉल रूम, असं आपण म्हणू. हर्बेरियम कशासाठी उपयोगात येतो की एक त्या प्लांटचा ट्रेसिंग, म्हणजे ते एका पार्ट जो आपण चिटकवलेला आहे त्याच्यावरची इन्फॉर्मेशन, त्याला जंगलात जायची गरज पडत नाही, एका रूम मध्ये एका कागदावर त्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाते. ती इन्फॉर्मेशन जर मिळाली तर त्याच्या रिसर्चमध्ये जास्तीत जास्त फायदा होतो. असे आपण स्पीशीज हर्बेरियममध्ये आत्तापर्यंत काउंट करत करत द प्लांट स्पीशीज जर आपण बोलायला गेलं तर देर आर मिलियन्स ऑफ प्लांट स्पीशीज विच आर प्रेझेंट ऑन द प्लॅनेट अर्थ. पृथ्वीवर आज पण आपल्या लाखो करोडो प्लांटच्या स्पीशीज आहेत, आणि काही अनआयडेंटिफाईड आहे, काही अनडिटेक्टेड आहे, काही अनट्रेसेबल आहे. अजून पण ते अपडेशन्स चालू आहेत, अजून पण ते काय आपल्याला सापडून राहिले, आणि अजून पण नवीन नवीन प्लांटच्या स्पीशीज यांनी मी रिसर्च होऊन राहिले. तर समजलं व्हॉट इज मीन बाय हर्बेरियम. नेक्स्ट पॉइंट इज नोन एज द बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स, हे बॉटॅनिकल गार्डन्स एक्झाम्पल आपण कोलकाता घेऊ, एक्झाम्पल आपण हैदराबाद घेऊ, एक्झाम्पल आपण दिल्लीला घेऊ. तर बॉटॅनिकल गार्डन्स आर द गार्डन्स वेअर इट इज रिलेटेड विथ द फील्ड ऑफ बॉटनी, आणि बॉटनी जर रिलेटेड असेल तर प्लांट्स बद्दलच असेल. प्लांट्सच्या स्पीशीज इथे काय केले जातात, नर्स केले जातात, दुसरं कल्टिवेट केलं जातं. काय होतो तर तो रिसर्च होतो. म्हणजे सोप्या भाषेत बॉटॅनिकल गार्डन्स मध्ये हजारो स्पीशीजला काय केलं जातं तर ते वाढवलं जातं, त्यांचं संगोपन केलं जातं, त्यांचं डेव्हलपमेंट करावं लागतं, त्यांच्यावर रिसर्च करतो आपण, त्यांचे कॅरेक्टर्स पाहतो, कॅरेक्टर्स कोणत्या प्रकारचे, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कोणत्या प्रकारचे, त्यांचा फ्लावर कोणत्या प्रकारचे, फ्रूट कोणत्या प्रकारचे, सीड्स कसे आहेत, त्याचे स्ट्रक्चर कसे आहे, स्टेम्स कशा दिलेले आहेत, लीव्स कशा दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल मी काय सांगतोय की फ्रूट्स कशा प्रकारचे असतील, लीव्स कशा प्रकारचे असतील, तर त्याच्यामध्ये मित्रांनो भरपूर टाईप्स येतात. फ्रूट्स आर ऑफ व्हेरियस टाईप्स, कंपोजिट फ्रूट म्हणून, ॲग्रिगेट फ्रूट म्हणून, फॉल्स फ्रूट म्हणून, व्हर्जिन फ्रूट म्हणून, त्याच्यामध्ये भरपूर टाईप्स येतात. लीव्स म्हटले तर पेरेनियल,
व्हर्च्युअल, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल या व्हेन्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अम्लिकल स्टेजमध्ये आपल्याला काही पाहायला मिळतात. आता फ्लॉवर्स म्हटलं तर रेशमोस, सायमोस, इन्फ्लोरेसन्स कशा प्रकारचे झाले ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणून फार प्रकारचे स्पीशीज जेव्हा येतात तर त्यांचे कॅरेक्टर्स पण खूप वेगवेगळे असणार आहेत. कॅरेक्टर जेव्हा वेगवेगळे येतात तर ते बॉटॅनिकल गार्डन्समध्ये काय केले जातात, एका जागेवर स्टडी केले जातात. आणि स्टडी करत असताना आपल्याला त्यांचं काय करायचे तर योग्य नर्सिंग करायचे, योग्य डेव्हलपमेंट करायचे आणि मग रिसर्च फील्डमध्ये आपल्याला त्याचा काही उपयोग होत असेल तर तिथे आपल्याला ते काय करायचे तर ते अजून वाढवायचं आहे, म्हणजे एक्सपांड करायचे आणि फ्लोरिश करायचे. त्याचे एक्स्ट्रा कॅरेक्टर्स, फ्लोरिश म्हणजे निर्माण करायचे, अभ्यास करायचे, ऑब्झर्वेशन आपलं चांगलं पाहिजे. एक्झाम्पल जर म्हटलं तर गार्डन पी प्लांट तुम्ही ऐकलं असेल, पायसम सटॅगम नावाचं, त्याला पी प्लांट वाट्याचं झाड म्हणतात. आणि त्याच्यावर एका सायंटिस्टने अभ्यास केला होता, त्याचं नाव होतं ग्रेगॉर जॉन मेंडल. आणि मग त्याला आपण काय म्हटलं होतं, फादर ऑफ जेनेटिक्स. आणि जेनेटिक्स म्हणजे काय तर स्टडी ऑफ जी ब्रांच आहे, स्टडी ऑफ हेरिडिटी प्लस व्हेरिएशन्स. तर हे सगळे कॅरेक्टर्स कुठे स्टडी करायला मिळतात आपल्याला, एका विशिष्ट जागेवर, तर बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स मध्ये आपण सगळा अभ्यास करू शकतो. पुढचा पॉइंट आहे झूलॉजिकल पार्क्स. नावातच आपल्याला त्याचा अर्थ कळून जातो. झूलॉजिकल पार्क्स जेव्हा नाव येतं त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, इट रिलेट्स विथ द फील्ड ऑफ झूलॉजी. आणि झूलॉजी म्हणजे ॲनिमल्स. तर त्या ॲनिमल्सचा अभ्यास करण्यासाठी पार्क्स दिलेले. राजीव गांधी पार्क तुम्ही ऐकला असेल, मुंबईजवळ दिलेले, त्याला झूलॉजिकल पार्क्स म्हणतो आपण. नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ झूलॉजिकल पार्क्स मध्ये भरपूर आपले संग्रहित पार्क दिलेले, संरक्षित पार्क दिलेले, म्हणजे प्रोटेक्शन ऍक्ट थ्रू आपण असे पार्क बनवलेले ज्यांच्यामध्ये प्राण्यांना ठेवलं जातं इन द नॅचरल हॅबिटॅट. नॅचरल हॅबिटॅट म्हणजे त्यांच्या जगण्यासाठी जेवढं पूरक वातावरण असेल अशा ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, आपण झूलॉजिकल पार्क म्हणतो. एक्झाम्पल जर वाघाचं म्हटलं तर व्याघ्र प्रकल्प तुम्ही ऐकला असेल, ताडोबा आहे, पेंच आहे, कान्हा आहे अमरावतीमध्ये, गडचिरोलीकडे आणि मध्य प्रदेशमध्ये आपल्याला हे पार्क्स पाहायला मिळतात. जे काही प्राण्यांसाठी संरक्षित केलेले आहेत, म्हणजे ते प्राणी आपल्याला तिथे पाहायला मिळतील. राजस्थान म्हटलं तर नीलथंभोर तुम्ही ऐकलेलं असेल, आसामला जर म्हटलं तर काझीरंगा फॉरेस्ट ऐकलेलं असेल. तर यांना आपण झूलॉजिकल पार्क्स असं पण म्हणू शकतो. म्हणजे फॉरेस्ट जे त्यांच्या राहण्यासाठी, त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटसाठी, त्यांच्या लिव्हिंगसाठी, त्यांच्या जगण्यासाठी, त्यांचे पूर्ण कॅरेक्टर्स तिथे दाखवण्यासाठी त्यांना त्यांच्या घरामध्ये आपण योग्य सोय करून देतो. अशा पार्ट्सला आपण काय म्हणतो तर झूलॉजिकल पार्क्स. आणि आपण अशी काय बनवली आहे तर तो एक एरिया काय केलेला आहे, फक्त एक बॉर्डर त्याची घेऊन दिलेली, संरक्षित आपण त्याला सोप्या भाषेत म्हणतो. प्रोटेक्शन ऍक्ट त्याचे भरपूर आपण ऍक्ट्स दिलेले. तर कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट असं पण त्याच्यामधून एक मोठो आपल्याला मिळतो. आणि याच्याने काय होतं की एन्व्हायरमेंटल बायोलॉजी जी एक तुमची फील्ड आहे 12 नंतरून, तर हा सगळा अभ्यास तिथला आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल बायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ द इकोसिस्टीम, इकोलॉजी असं म्हणू आपण. आणि या इकोलॉजीमध्ये, इकोसिस्टीममध्ये प्राणी, स्पीशीज, ॲनिमल्स कसे सर्वाइव्ह करतात त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट्समध्ये. म्हणून झूलॉजिकल पार्क, बॉटॅनिकल गार्डन्स यांची अशी गरज पडत असते. पुढचा जो पार्ट आहे आपला त्याला म्हणतो आपण म्युझियम्स. आणि म्युझियम्स म्हणजे सोप्या भाषेत काय तर ते आहे संग्रहालय. म्युझियम्स नेहमी कशाचे राहणार आहेत तर ते काही वस्तूंचे राहणार आहेत, काही कंटेंट्सचे असणार आहेत, काही गोष्टींचे असणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी काय आहेत तर त्या लिव्हिंग राहत नाही. म्हणजे त्या काय राहणार आहेत तर त्या डेड मध्ये म्हणू आपण, किंवा नॉन लिव्हिंग मध्ये म्हणू, किंवा एखाद्या ड्रेसिंग आलेले किंवा फॉसिल्स मध्ये म्हणू आपण सोप्या भाषेत. म्युझियमचा किंवा आर्ट मध्ये म्हणू किंवा काही स्कल्पचर्स मध्ये म्हणू. तर म्युझियम्स कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. फॉरेस्ट म्युझियम जर म्हटलं तर ते नेहमी बॉटनी आणि प्लांट्स आणि ॲनिमल्स रिलेटेड जास्त राहणार आहे. आर्ट म्युझियम जर म्हटलं तर आर्ट म्हणजे पेंटिंग्स वगैरे येतात, त्याचं पण म्युझियम्स एक वेगळं राहतं. म्युझियम्स म्हणजे काय म्हणू आपण द गॅलरी, एक आर्टची गॅलरी. सोप्या भाषेत आपण म्युझियमला काय नाव देणार आहे की एक संग्रहालय जिथे एक विशिष्ट आपण जो उद्देश ठेवलेला आहे तो संग्रहित करून ठेवायचा आहे. एक्झाम्पल जर म्युझियमचं अजून सांगायचं झालं तर तुम्ही ऐकलं असेल मेणाच्या मूर्त्या.
म्हणजे स्टॅच्यू कुठे केले जातात, तर तो तुमच्यासाठी जनरल नॉलेजचा एक क्वेश्चन होता, पण मी तुम्हाला सांगतो. मॅडम तुषार तुम्ही ऐकलेला असेल मेणाचं संग्रहालय, जिथे वर्ल्डमधले जेवढे पण प्रेस्टिज लीडर्स आहेत, म्हणजे सगळे जास्त सेलिब्रिटी आहेत किंवा मोठी माणसं आहेत ज्यांनी आउटस्टँडिंग वर्क केलेलं आहे, त्यांचा एक वॅक्सचा पुतळा, सोप्या भाषेत मेणाचा पुतळा तिथे काय करतात तर ते कल्चर करतात किंवा ते बनवतात. बनवत असताना तो तिथे सेव्ह करतात, जेणेकरून सगळे जेवढे विजिटर्स विजिट करतील त्यांना याची प्रतिमा आपल्याला दिसेल, आणि दिसत असताना आपल्याला त्याला आयडेंटिफाय करेल आणि त्याचा संदेश दूरपर्यंत जाईल. असे काही म्युझियम्स आपल्या भारतामध्ये पण भरपूर ठिकाणी आहेत. काही गव्हर्नमेंटचे म्युझियम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण फक्त काय सोपी भाषा द्यायला काय म्हणतो तर लिव्हिंग वर्ल्डशी रिलेटेड झालेले, तर लिव्हिंग वर्ल्डचे जेवढे पण पार्ट्स असतील, प्राण्यांचे स्पेसिमन्स असतील, बोन्सचे स्पेसिमन्स असतील, काही आपल्याला स्कल्पचर्स सापडलेले असतील प्रिव्हियसली हिस्टॉरिक वर्ल्डचे, म्हणजे आपण एक युटेन्सिल म्हणू किंवा एक टूल म्हणू. सोप्या भाषेत एप स्टेजमध्ये आधी मानव स्टेजमध्ये आपल्याला त्या वेळेचे काही त्यांचे हत्यार जर सापडत असतील हंटिंगसाठी, म्हणजे एखादा जो स्टोन तो त्यांनी कर्व सेटिंगमध्ये कट केलेला असेल, भाला बनवलेला असेल, असे काही म्हणू आपण. हिस्टॉरिकमधले काही आपल्याला काही पार्ट सापडलेले असतील, काही गोष्टी सापडलेल्या असतील, त्या पण आपण तिथे काय करतो तर त्या सेव्ह करून ठेवतो आणि त्याच्याखाली इन्फॉर्मेशन लिहून ठेवतो की कशाबद्दलची, तर ती कुठे संग्रहित करतो, तर ती करतो आपण म्युझियम्स. समजलं म्युझियम्स म्हणजे काय. पुढचा जो विषय आपला तो आहे तो कीज आहे. की म्हणजे काय तर कीज, आणि कीज म्हणजे काय तर ते चावी. आणि इथे त्याचा अर्थ आपण चावी म्हणून घ्यायचा नाही. तर कीज म्हणजे कशासाठी वापर करतो आपण, तर दीज आर द वर्ड्स. काय तर ते शब्द आहे, आणि ते शब्द कशासाठी युजफुल आहेत, तर ते लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपण कशा प्रकारे ते डिस्प्ले करतो, तो त्यांना आपण दाखवतो, त्याला आपण सोप्या भाषेत कीवर्ड्स असं म्हणतो, किंवा की असं म्हणतो, किंवा इन्फॉर्मेशन असं म्हणतो, किंवा त्याचं एक सब टायटल असं म्हणतो, किंवा सोप्या भाषेत त्याच्याबद्दलची माहिती असं म्हणतो, किंवा एक आपल्याला रॉ डाटा मिळतो त्याच्याने आपल्याला समजतं. एक कीवरने एक लक्षात येतं. तुमचे आत्ताच एक्झाम झालेले आहेत, 10वीचे झाल्या, 12वीचे झाले, तर एक तुमच्या पेपरचा एक पॅटर्न होता, त्याला सोप्या भाषेत आपण मॉडेल क्वेश्चन आन्सर असं म्हणतो. ती पण एक तुमचे काय तर एक्झामची की, म्हणजे मार्क डिस्ट्रीब्युशन तुमचं क्वेश्चन नंबर 1 ला 2 मार्क्सचे, क्वेश्चन नंबर 2 ला 4 मार्क्सचे, क्वेश्चन नंबर 3 ला 6 मार्क्सचे, म्हणजे ही काय तर 3 मार्क्स आहेत आणि ही काय तर ते क्वेश्चन्स आहेत. तर याला आपण काय म्हणतो, एक एक्झामची की, म्हणजे एक रॉ मटेरियल किंवा एक डाटा, आणि ह्याच्याने काय केला जातो तर तो डाटा ॲनालिसिस केला जातो. आता डाटा ॲनालिसिस जर करायचा असेल, लिव्हिंग वर्ल्डशी सगळ्यात संग्रहित आहे किंवा रिलेटेड आहे किंवा इंटरकनेक्टेड जर आहे, तर तो कशाचे येणार आहे, तर प्लांट स्पीशीज, ॲनिमल स्पीशीज या किती आहेत यांचा एक डाटा, कोणत्या फायलम मधून आलेले तो एक डाटा, कोणत्या क्लास मधून आलेले तो एक डाटा, आणि कोणत्या स्पीशीज मध्ये येतात त्या किंवा त्या स्पीशीजचं नाव काय, सायंटिफिकली पण आणि व्हर्नॅक्युलर पण त्याच्यामध्ये नाम नेम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याला नॉमेनक्लेचर असं म्हणतो. नॉमेनक्लेचरचा पुढे एक तुमचा चॅप्टर येईल त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल बोलणार आहेतच. याच्यामध्ये आगरकर, लुकागिनी असे काही सायंटिस्टचे नाव आलेले आहेत ज्यांनी काहीतरी रिसर्च केलेलं आहे. हा चॅप्टरच्या जेवढे पण आपण कीवर्ड्स होते तेवढे काय केले तर ते अभ्यास केले किंवा ते स्टडी केले. जास्तीत जास्त चॅप्टर माझ्या मते 1 ते 1.5-2 पेजचा आहे चॅप्टर. तुम्हाला काय ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही पुस्तकामध्ये पाहिजे आहेत, आणि त्या ॲक्टिव्हिटीजबद्दल आपण एक नवीन सेशन जेव्हा घेऊ तर त्या ॲक्टिव्हिटीज कोणासाठी दिलेल्या आहेत तर ते तुमच्यासाठी दिलेले आहेत. कारण सिलेबस काय झालेला आहे तर तो रिवाईज झालेला आहे. रिवाईज झालं होत असताना तुम्हाला असं कलर बॉक्सेसमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली, त्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणतो रिलेटेड टू द चॅप्टर, म्हणजे चॅप्टरशी रिलेट झालेली जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती अशी कलर कॉलम्समध्ये दिलेली आहे, आणि ती तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी, ती ॲक्टिव्हिटी कोणासाठी तर तुमच्यासाठी आहे, तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे.
आणि अडचण जर आली तर त्याच्यावर आपण एक वेगळे डिस्कशन्स किंवा वेगळे एक सेशन ठेवणारच आहे. मी ठेवत असताना तेव्हा मी तुम्हाला सांगेल की नेमका हा पॉईंट कशासाठी ठेवलेला आहे, याच्याबद्दलचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणून इकॉनॉमिक म्हणण्यापेक्षा कशासाठी दिलेले आहे आणि त्याला एवढं हायलाईट का बरं केलेलं आहे आणि त्याचं रिलेशन चॅप्टर बरोबर काय आहे ते आपण तुमच्या नेक्स्ट सेशनमध्ये बघू. आज पुरतं एवढंच. मग तुम्हाला होप समजलेला असेल व्हिडिओ. लिव्हिंग वर्ल्ड आज आपण पहिला चॅप्टर चालू केला जो बायोलॉजी मधला. टोटल 16 चॅप्टर्स आहेत, त्याच्यातलं पहिला चॅप्टर म्हणजे लिव्हिंग